मनमाड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पक्षाचे युवा शहर अध्यक्ष मुकुंद गौतम एळिंजे यांनी नगरसेवक पदावर विजय मिळवलाय। समाजसेवेतून उभे राहिलेले आणि कोणताही राजकीय वारसा नसलेले उमेदवार म्हणून त्यांचा विजय विशेष चर्चेचा विषय ठरत आहे। नेहमी नागरिकांच्या अडचणींमध्ये पुढाकार घेणारे मुकुंद एळिंजे हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहत असल्याने मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय। त्यांच्या विजयामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केलाय। विजयानंतर प्रतिक्रिया देताना मुकुंद एळिंजे म्हणाले की प्रभागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील। विशेषतः नाल्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील। महिलांना विविध सरकारी योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न केले जातील असेही त्यांनी नमूद केलंय। तरुण नेतृत्व, कामाची ओळख आणि विकासाचा स्पष्ट आराखडा यामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये सकारात्मक बदल घडेल असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। मी मुकुंद गौतम एळिंजे, बीजेपी युवा शहराध्यक्ष आहे मी। तर त्या माध्यमातून मी बरेच कामं केले या प्रभागामध्ये। तर त्याची पावती म्हणून मला बीजेपी पक्षाने उमेदवारी दिली। एक सामान्य कुटुंबातला, कधी म्हणजे कोणताही राजकीय वारसा नव्हता मला, एक सामान्य कुटुंबातला मला बीजेपीने उमेदवारी दिली। त्या माध्यमातून मी जे कामं करत आलो त्याची पोचपावती म्हणून मला जनतेने आशीर्वाद दिला। त्या आशीर्वादाच्या बळावरती मी आज निवडून आलो। आमच्या प्रभागामध्ये महत्त्वाचं काम आहे नालींचं आहे। म्हणजे बरेच वर्ष आले नालींचे जे प्रश्न आहे ते जसे तसे राहिले होते, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल। रस्ता झाला, युवकांचा रोजगार झाला, महिलांच्या ज्या समस्या असतील, योजना असेल आपल्या गव्हर्नमेंटच्या, ते पोहोचवणं लोकांपर्यंत, ते करण्याचा मी प्रयत्न करेल। प्रभाग क्रमांक 4 जनतेला मी पहिलं धन्यवाद करेल। त्यांनी जे मला प्रेम दिलं तर ते मी त्यांच्या हर एक समस्या असेल त्यांनी त्या माझ्यापर्यंत पोहोचावा। मी 100% प्रयत्न करेल की ती समस्या सोडवण्याचा। आज जो प्रभाग क्रमांक 4च्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आमचा भाऊ किंवा आम्ही, आमची टीम त्यांना सार्थ ठरू। आणि तो आपल्या मुकुंद एळिंजे आहे, त्यांचं नेतृत्व, त्यांचा जो चेहरा, सर्वसामान्य घरातला एक व्यक्ती, साधारण व्यक्ती, पण काम त्यांचं युवकांसाठी हमेशा अग्रसर, म्हणजे रात्र असो, अर्धी रात्र असो, जनतेसाठी कधी पण तत्पर, हमेशा 24 तास अवेलेबल राहणारा व्यक्ती तो। आणि जे आम्हाला ज्या जनतेने किंवा आमच्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक 4च्या जो विश्वास दाखवला आहे त्याच्यावर आम्ही सर्वस्वी एकदम पात्र ठरू। व काही समस्या असो, आमच्या वार्डात खूपशा समस्या आहेत, जसं ड्रेनेजची समस्या असो, रोडांची समस्या असो, स्ट्रीट लाईट असो, खूपशा शिक्षण, महिलांचे रोजगार असो, या खूप म्हणजे आमचा एक स्लम एरिया येतो, तो खूप जास्त समस्या आमच्या वार्डामध्ये आहे। त्या गोष्टीला आम्ही पात्र ठरू। त्यांचा विश्वास त्यांना नाही का, जे मतदान केलेले त्यांना असं ठरेल का ते मतदानाला, म्हणजे ते मतदान त्यांचं वाया नाही गेले कुठेतरी, तन मन धन सगळ्या गोष्टींनी आम्ही लोकांसाठी, फक्त लोकांसाठीच आम्ही काम करू। भाऊ नेहमी समाजकार्यात अग्रेसिव्ह असतात। जनतेचे सर्व प्रश्न सोडण्यात ते एकदम सक्षम पुढे असतात। जनतेने त्यांना ठरवलं तर निवडून द्यायचं, त्यांना निवडून दिलं। प्रभाग क्रमांक 4 इथून आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे। ते तत्पर आमच्यासाठी कायमस्वरूपी चांगले उभे राहतात आणि इथून पुढे त्यांनी आमच्यासाठी उभे राहावा अशी अपेक्षा करते मी। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।